म्हणलं होतं या एक व्हिडिओ बनवू आपला इथला चांगला. नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 4 फेब्रुवारी 2025 आहे. आपण ढगे साहेब टेंभुर्णी यांच्या आंबा बागेत आलेलो आहेत. आपल्यासोबत डॉक्टर डोंगरे सर पण आहेत आणि ढगे साहेबांचे चिरंजीव ज्यांनी एमटेक केलेलं आहे, ज्याला नवीन होतकरू शेतकरी, प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचे चिरंजीव मयूर आहेत. आपण ढगे साहेबांशी थोडंसं या संदर्भात बोलू की नमस्ते ढगे साहेब, आपण आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की ही जी बाग आपण लावलेली आहे, ह्या बागेचं साधारण आजचं वय काय आहे आणि ह्याचं नियोजन तुमचं काय आहे ह्या संदर्भातलं? 4.5 वर्षे झालेत बागेला. बरं. जुलै 2020 साली लागण झाली याची. बरं बरं. आणि नियोजनमध्ये वेळच्या वेळेला म्हणजे मेमध्ये साधारण छटणी, मे जूनच्या आसपास छटणी घालणे, हो, शेणखत, हो, त्याच्यानंतर बेसल डोस. बरं. आणि पावसाळा संपल्यानंतर पाणी बंद करतो आम्ही. बरं. ऑक्टोबरमध्ये वगैरे. हो. आणि मोहर लावून थोडं सेटिंग व्हायला लागल्यानंतर पाणी चालू करतो. बरं 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 बरं. आणि मग त्या बाकी ह्याच्या किड्याच्या किंवा बुरशीच्या, थ्रेपच्या त्याच्याप्रमाणे फवारण्या घेते. सध्या आपण होमिओपॅथीचा अजून तर इथं वापर नाही, पण ऑर्गॅनिकमध्ये काम करत असताना त्याला रासायनिकची थोडी जोड आहे का ऑर्गॅनिकमध्ये फक्त काम करत? रासायनिकची जोड आहे. ठीक आहे. आज आपण ह्या बागेत आलेलो आहे. खूप चांगला प्लॉट आहे. जर व्यवस्थित ह्या बागेला जर आत्तापासून थोडीशी ट्रीटमेंट आपण देत गेलो तर ही बाग कदाचित टेंभुर्णी भागातली बघण्यासारखी बाग होईल. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार. आपण आज या बागेत आलात. ह्या बागेला आपल्याला जर इथून पुढच्या काळामध्ये जे सध्या आहे ह्याच्यामध्ये काही बदल करून जर काय करायचं असेल तर काय सांगाल आपण? याच्यावरती आता माव्याचा अटॅक आहे जास्त. बरं. फुलकिडी, तुडतुडे, रस शोषक किडींचा अटॅक आहे. बरं. तो कंट्रोल करण्यासाठी ती पेस्ट कंट्रोलचे 2 स्प्रेचे त्यांना सजेशन करतोय आपण. बरं बरं. ते घेतल्यानंतर बऱ्यापैकी कव्हर होईल ते. बरं बरं. मधमाशी पण आकर्षली त्याच्यावर जाईल. बरोबर. डिंक्याचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यासाठी आता खालून आपण सोडायचं दिवायचं. आता थोडंसं हा जो आपल्याला ह्या पानावर आपण जर बघितलं तर चिकटा मावा आहे, ह्याच्यावर आपण काय सजेस्ट करा? त्याच्यावरतीच आपण पेस्ट कंट्रोलचे स्प्रे देतोय त्यांना. बरं 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 बरं. पेस्ट कंट्रोलचं म्हणजे पहिल्यांदा तुमचं काम ह्या पानांच्या आणि ह्या रस शोषक किडींवर आहे, जे थोडंसं आपल्याला ह्याच्यावर त्याचा प्रादुर्भाव दिसतोय, त्याच्यावर काम. सेटिंग आपल्या दृष्टीनं कसं आहे बागेचं? जर एकंदरीत 4 वर्षाची बाग बघितलं, रोग आटोक्यात नाही आला तर ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कमी होऊन ते गळून जायची, त्याची गळ होण्याची शाश्वत आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ही जी आता एका बाजूला फ्लॉवरिंग आहे, सेटिंग आहे, दुसऱ्या बाजूला नवती पण बऱ्याच बागेत आपण बघू शकताय. त्याच्यावरही आपल्याला काम करावं लागेल. त्या दृष्टीनं आपण ह्या बागेची आपण आजपासून सुरुवात करतोय. शेतकरी मित्रांनो, थोडंसं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आंबा बाग ही नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल. आता आज फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे, आपण गृहीत धरूयात. अजून पुढच्या महिन्यात एक व्हिजिट केली तर ह्या बागेमध्ये खूप चांगला बदल घडलेला दिसेल.
पुन्हा एकदा आपण ह्या बागेमध्ये आपण येऊन ढगे साहेबांच्या बागेला भेट दिलेली आहे. डॉक्टर साहेब आपलं पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.